सर बोला ना. हा, जय हिंद म्हटलं. हा जय हिंद सर. सिद्धांत, ग्राउंड झालं काय तुझं? हा झालं ना सर. माहिती सांग बरं ग्राउंड बद्दल. आज त्याला 15 डिसेंबरला ग्राउंड झालं ना आज. हा 15 झाला. आता म्हणजे तू ना. किती 14 डिसेंबरला ग्राउंडवर गेला होता. हा 9 संध्याकाळी 8:30 ते 9च्या दरम्यान हा हा हा. त्यांनी बसून ठेवलं आणि मग 9ला नाही का चालू केलं आतमध्ये घ्यायचं. जेव्हा आणि तुम्ही जेव्हा 9 वाजता गेलता तेव्हा फक्त टेंट मध्ये बसून ठेवलं त्यांना, आर्मीवाल्यांनी. नाही, गेटच्या बाहेरच. गेटच्या बाहेरच फक्त. हा, आणि 9 नंतर स्टार्ट केलं त्यांनी. हा, 9च्या नंतर हा मुलांना गेटच्या अंदर घेतलं. हा, ऍडमिट कार्ड आणि आधार कार्ड बघून हा, मंडपात बसवलं. गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस कोणकोणते डॉक्युमेंट चेक करत आहे तिथं? फक्त आहे ना, आपलं ऍडमिट कार्ड आणि आधार कार्ड. फक्त दोनच? हा, फक्त दोनच. नोटरी वगैरे चेक केल्या जात आहे काय? नाही, नोटरी वगैरे नाही चेक करीत ते. रनिंगच्या आधी सांगतात की तुमच्याकडं नोटरी वगैरे आहे का नाही. नसलं तर म्हणजे 2 वकील बोलवलेत त्यांनी, ते बनवून देतात तत्काळ माहितीचं. हा हा हा. त्याला 15 डिसेंबरला ग्राउंड झालं, तू 14 डिसेंबरलाच गेला होता रात्री 9 वाजता. हा. तेव्हा गेटच्या अंदर तुमची जेव्हा एंट्री झाली तर गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस सर्वात अगोदर काय प्रोसेस होती तिथं? गेटच्या आतमध्ये एंट्री झाली आणि फौजी तर बाहेरच होते. आणि गेटच्या अंदर एंट्री झाली आणि साईडलाच टेंट होतं, तिथं आम्हाला सांगितलं तिथं झोपा, आता आराम करा. तिथंच मग जेवण बिवण करून 12 वाजेपर्यंत तिथंच आम्ही झोपलो होतो. म्हणजे जेवण वगैरे होतं तिथं? नाही, आम्ही आमचा नेलो डबा. तर सगळं 9 वाजेपर्यंत म्हणजे तुम्ही बसून राहिले तिथं टेंट मध्ये? हा, आणि ते 12 वाजेपर्यंत. 12 वाजेपर्यंत? 9 ते 12 वाजेपर्यंत? हा, 11:30 ते 12च्या दरम्यान ते आले. हाईट वगैरे घेतली असेल ना सर्वात अगोदर, हाईट? नाही, तिथं बसवलं त्यांनी, मग ते आले आणि ते म्हणले चला पटकन, उठवलं सगळ्यांना आणि मग 100 ची बॅच करून 100 पोरं त्यांनी नेलं पहिले आहे ना? म्हणजे हाईट वगैरे त्याने घेतली नाही स्टार्टिंगले? हाईट मोजली नाही काय? नाही, हाईट नाही घेतली. मग 100 पोरं आहे ना तिकडे नेले. जीडीचं ग्राउंड होतं? जीडीचं? हा, जीडीचं होतं. कोणता जिल्हा होता आज? अहिल्यानगर होता आहे ना? हा. 100. मग तुम्हाला नेलं किती वाजता नेलं तुम्हाला त्यांनी 100चा ट्रूप? आम्हाला ना 11:30-12च्या दरम्यान त्यांनी नेलं तिकडे. 12च्या नंतर. हॉल तिकीट स्कॅन केलं असेल ना सगळ्यात अगोदर? नाही, दुसऱ्या मंडपात नेलं, मग दुसऱ्या मंडपात हॉल तिकीट स्कॅन केलं. हॉल तिकीट स्कॅन केलं तिथं आहे ना? आणि हॉल तिकीट स्कॅन करून तिसऱ्या मंडपात नेलं. तिथं म्हणले का कपडे बिपडे चेंज करा आणि तिथून पुढे मग परत 25-25 जण नेले आणि पुढे नेऊन डायरेक्ट ग्राउंडवर 100 जण बसवले त्यांनी. काही माहिती देता येते ग्राउंडच्या अंदर कसं धावायचं बा, काय धावायचं? हा, ग्राउंडच्या आत सांगतात का म्हणजे कोणाला इंजुरी झाली ना पळता पळता तर आमचे फौजी उभे आहेत आणि 4 रोड असे 4 जागा सोडलेल्या आहेत का ज्याला काही हात पायाला लागलं वगैरे त्यांनी आतमध्ये बसून घ्यायचं, रस्त्यात नाही बसायचं. आणि आज तुमच्या बॅच मध्ये एका बॅच मध्ये 100 मुले रनिंग साठी सोडले आणि 100 पैकी किती मुलं त्यांनी रनिंग मध्ये पास केले? आउट ऑफ 17 घेतले. म्हणजे ऍक्सिडेंटचे 17 घेतले समोरचे? हा, आणि पहिल्या बॅच मध्ये ना एक्सिलेंट आणि म्हणजे 5 मिनिट पहिल्या बॅच मध्ये ना टोटल 100 पैकी फक्त 23 जण घेतले त्यांनी. फक्त 23? हा. आणि तुमच्या बॅच मध्ये? 43. 43? हा, आमच्या ऍक्सिडेंट साठी किती पोरं घेतले होते? आमच्याच्यात ना 17 होते. 17. बाकी सेकंड ग्रुप. टायमिंग काय चालू आहे तिथं 1600 साठी टाइम काय चालू आहे? 5.5 मिनिटं. म्हणजे पूर्ण ऍक्सिडेंट साठी? ऍक्सिडेंट साठीच ना 5 मिनिटं 30 सेकंद. 5 मिनिट 30 सेकंद पर्यंत ऍक्सिडेंट आणि सेकंड ग्रुप 5 मिनिट 45 सेकंद. हा. आणि आपलं त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर ना जे म्हणजे त्यांचं साईडला करतात आणि रोप वळली त्यांनी बरोबर 5:45 ला, त्याच्यानंतर नेऊन दिल्या. 5 मिनिट 45 सेकंद पर्यंत पूर्ण टाइम. हा. तरी आज किती पोरं आले होते आज? 600 जण रोज घेत आहेत ते. रोज 600 पोरं रोज बोलवत आहे? हा, 600 पैकी फक्त फायनल 50 जण करणार आहेत. आणि हे जे ग्राउंड आहे पंकज जोशी स्टेडियम अहिल्यानगर, हे रेल्वे स्टेशन पासून तरी किती दूर येते? रेल्वे स्टेशन पासून तरी 7 किलोमीटर असेल. तरी कोणत्या साईडला आहे हे ग्राउंड? रेल्वे ते का
इकडं आर्मी एरियाच आहे तो पूर्ण, वाकोडी साईडला आहे. काही असं काही नगर वगैरे काही नाव वगैरे असं ना त्याला एरियाला? हो आहे ना. गावाचं नाव वाकोडी आहे. हाव काय? वाकोडी. हो म्हणजे तुम्ही जर का समजा एखादा स्टुडंट तो रेल्वे स्टेशनवर आला ना, तो जर का वाकोडी जरी म्हटलं ना, तिथून 7-8 किलोमीटर पडन. म्हणजे रिक्षा आम्हाला फक्त 4 किलोमीटर होतं ते चांदणी चौक म्हणून आहे, तिथून टर्न आहे. तिथं आम्ही गेलतो, तिथून आमच्याकडून 40 घेतले होते रिक्षावाल्याने. ते लय ऍडव्हान्स पैसे घेत आहेत. हो ना, जास्त पैसे घेत आहे. हा, आणि मग बस स्टँड कडून शक्यतो 100 पर्यंत घेऊन टाकतील ते रेल्वे स्टेशन पर्यंत. हो ना. तर आज आणि काही पोरं असे बाहेर येताना दिसले होते की बा ज्यांनी ऍक्सिडेंट मध्ये रनिंग काढली, सेकंड ग्रुप मध्ये रनिंग काढली, ते हाईट मध्ये कटले, छातीमध्ये कटले, असे काही पोरं आलते ते बाहेर? नाही, ते ना जेव्हा ऍडमिट कार्ड स्कॅन केलं आणि याच्यामध्ये नेण्यापूर्वी म्हणजे ग्राउंडवर नेण्याच्या मध्ये हाईट चेक केली त्यांनी. ज्यांची हाईट नाही बसली ना त्यांना डायरेक्ट साईडला काढून दिलं, बाकीचे पुढे घेतले आणि मग जेवढ्यांची हाईट बसली ना तेवढ्यांच रनिंग साठी नेलं त्यांनी. सगळ्या रनिंग साठी नेलं. ऍडमिट कार्ड केलं स्कॅन, पण पहिले ऍडमिट कार्ड स्कॅन केलं मग हाईट घेतली त्यांनी. असं. अशी प्रोसेस आहे. पहिले ऍडमिट कार्ड स्कॅन करत आहे, नंतर हाईट घेत आहे. आणि ज्याची हाईट बसली नाही त्याचं पण ग्राउंड होत आहे. नंतर होतं वाटतं आम्हाला. सगळ्यात शेवट होते त्यांचं. आणि ज्यांचं नाही होत ना ते काय करत्या, म्हणजे जे पास झाले त्यांना ना साईडला ठेवतात, त्यांचे नाव लिहून घेतात, त्यांना म्हणतात दप्तर उचला आणि त्यांच्यासाठी एक सेपरेट टेंट बनवलं, तिथं जाऊन बसा. ते गेले का एक वेळेस, मग ज्यांचं नाही झालं ना त्यांना सगळ्यांना म्हणतात बॅग उचला आणि आर्मीच्या गाडीमध्ये बसवत्या आणि गेटच्या बाहेर सोडून द्या. विषय संपला. रनिंग फेल झाल्यावर ते बाल्टीमध्ये हात वगैरे बुडवायला लावताय काय? जे ज्यांनी रनिंग काढली त्यांना तिथं मंडपात बसवताय का मुलांना? हो, त्यांना मग आराम करायसाठी पाठवून द्या. म्हणजे टेंट वगैरे टाकला का तिथं ग्राउंडच्या अंदर, 400 मीटरच्या ट्रॅकच्या अंदर? हो, टाकलाय. म्हणजे जो 400 मीटरचा जो ट्रॅक आहे त्याच्या अंदर आहे का तो टेंट असा टाकलेला? नाही, त्याच्या आतमध्ये नाही, साईडला आहे. साईडला. खूप मोठा तो आर्मी एरिया आहे, ते भरपूर जागा आहे तिथं. जे मुलं रनिंग काढत आहेत त्यांना त्या मंडपात बसून ठेवत आहे. आउट ऑफ ग्राउंड आहे ते, आम्हाला पण दिसणार नाही आलं, पण पोरं जात होत तिकडं. आणि ग्राउंड 400चा आहे ना? 400चा आहे. म्हणजे मातीचा आहे की याचा आहे? मातीचा आहे. पण तुम्ही जेव्हा व्हिडिओ बनवताना पोरांना एवढं सांगा, मी चूक केली तशी, मी शूज घालायला पाहिजे नव्हते, त्याच्यामुळे सराट्याचे काटे आहे ते माती. अरे बापरे, काटे आहे त्याच्यात? पोरांना सांगा तुम्ही का ज्याला सवय नाही त्यांनी म्हणजे शूज तर घालाच. हे जे रेकॉर्डिंग आहे हे टाकून आलं चॅनलवर. हो, ज्याच्यातून मुलांना माहिती भेटणार आहे. ग्राउंड कसं आहे म्हटलं ते? मातीचं आहे ग्राउंड, आणि त्याच्यामध्ये ना माती आहे भुसभुशीत, आणि त्याच्यामध्ये सराटीचे काटे बारीक बारीक काटे आहे त्याच्या ना. म्हणजे शूज न पळायचा मुलांनी? हो, शूजनीच पळायचं. मी शूज काढले होते म्हणून माझ्या पायात 2-3 काटे टोचले. अरे यार. हो ना, त्याच्यामुळे मला पळता नाही आलं. आणि त्यांनी धूळ वगैरे उडत आहे? धूळ वगैरे? हो, धूळ उडती, भरपूर उडती. पोरं थुकत होते सगळं झाल्यावर. हो ना. आणि त्याच्यानंतर आहे ना, जेव्हा म्हणजे 100चे पोरं ते ग्राउंडवर आणत्या आणि 400 मीटरच्या मध्ये त्यांना म्हणतात बॅगी बिगी ठेवा, तुमचे शूज काढा. आणि पोरांनी काढले का त्यांना 10-10 जण असे बोलवते, आणि ग्राउंडवर 10-10 जणांच्या 10 लाईनी करत्या एका मागे एक. आणि आम्हाला उभं केलं, आम्हाला म्हणे थोडं वॉर्मअप करा. वॉर्मअप केलं आम्ही, म्हणे आता सगळ्यांनी स्ट्रेट उभा राहा म्हणे. पिछे मूड, लगेच पळायला लावलं. पिछे मूड केलं जाईल ना लगेच? अरे बापरे, म्हणजे जे समोर होते त्याला डायरेक्ट पिछे मूड? मग मी 2 नंबर होतो आणि मी डायरेक्ट 8 नंबर आलो. म्हणजे असं केलं जाईल ना, म्हणजे पिछे मूड केलं जाईल, जे पोरं समोर होते डायरेक्ट मागे चालले आले. अरे बापरे, एवढं खतरनाक? एवढं गो केलं त्यावेळेस 2 जण पडले आमच्या समोर. अरे यार. हो ना. त्यांच्यामुळे तेवढा एरिया ब्लॉक झाला, आणि मागचे मागच राहिले, पुढचे 5-6 जण निघून गेले. समोरचे समोर चालले गेले, मागचे मागे राहिले, असं झालं ते? ते समोरच्या लाईनीतले 2-3 जण प्रत्येक लाईनीतले, म्हणजे ते 20-30 जण समोरचे निघून गेले डायरेक्ट. हो ना. म्हणजे प्रत्येक ग्रुप मध्ये असे करत आहे, पिछे मूड करत आहे काय? प्रत्येक नाही माहिती, पण आमच्या आधी मी सेकंड ग्रुप मध्ये होतो, आणि फर्स्ट ग्रुप मध्ये पण केलं होतं त्यांनी सेम. हो ना. हो ना. आणि थर्ड मध्ये कोणी ओळखीचं नव्हतं म्हणून विचारलंच नाही अजून. हो ना. हो ना. थोडा रोड बनवला त्यांनी पळायला, त्याच्यामध्ये 1-2 असे मिक्स आहे कुठं. काटे आहे त्याच्यात? 1600 काटे, आणि पळायला लावलं तेव्हा धूळ पण उडती भरपूर. हो ना. हो ना. बापरे, काटे वगैरे लय आहेत.
हो आहे बारीक बारीक काटे. सराटीचे एकदम बारीक, तुम्हाला माहिती असेल ना सराटीचे काटे. हा सराटीची माहित आहे ना. असे व्हाईट कलरचे राहतात, पाचही बाजूनी काटे राहतात. हा अरे बापरे. हा ते काटे राहते त्याला पुरे. हा ते असं गोल फळाने राहतात पूर्ण काटे. गोखरू म्हणते आमच्या इकडे त्याला, गोखरू. हा टोचतं ते भरपूर. हा आलं ना लक्षात. काटेरी राहते लहानवालं. हा नाही तर माती एकदम चांगली पळण्यासाठी मग बरोबर आहेत त्याच्यात. काटेरी आहे ना. हा आणि सांगतात ते 1 राऊंड झाला, 2 राऊंड झाला, 3 राऊंड झाला, असं टाइम नाही सांगत, फक्त राऊंड किती झाले राऊंड झाले किती सांगते ती. आणि पोरांना वॉशरूम बाथरूम साठी ते हे आणलेले त्यांनी, ते नाही का गाडी राहते त्याच्यामध्ये बाथरूम बांधलेले राहतात. सगळी व्यवस्था आहे. ते म्हणजे अशी उघड्यात जाण्याची गरज नाही तुला. हा पाण्याची व्यवस्था नाही पोरांना एवढं सांग, पाणी भरपूर. पाण्याची व्यवस्था नाही पाणी बिलकुल नाही तिथं. अरे बापरे. पिण्यासाठी तर पाणी म्हणजे माझ्याकडे मी बरं झालं 2 बॉटल नेली, मी दिल्या मित्रांना बाकीच्या. संपली आमची बॉटल, त्यांच्याकडे नव्हतं, माहितीच नव्हतं. आणि 1 वेळ आतमध्ये गेलं बाहेर तर काही जाऊ देत नाही. बापरे. पोरांना सांगा कमीत कमी 2 बॉटल तरी न्या म्हणून. कारण की मग त्यांचं रनिंग निघली तर त्यांना थांबावं लागतं ना अजून. सांगतो ना. हो सर चालेल. ठीक आहे मग. हो सर करत जा मेसेज वगैरे. हो सर चालेल.